पीतांबर तुझे
वर्ष स्टेप छान आता सुंदर ऑपरेटिंग करायला नायका
सुटे
नाही काष्टाचा गुमान गोडी भ्रमरा सुमन प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले पदरी घाली पिढा पदरी घाली पिढा बाप निर्बळ साठी बाळा प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले तुका मने भावे बिने देव्या करावे प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले मस्तक हे पाया गोडी भ्रमरा सुमन प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले हे अर्ध्यानंतर काढतात हे अर्ध्यानंतर काढतात अर्ध्यानंतर विठ्ठला इकडे बघ तू पण बघ हा चुप घाबरू नका इकडे असे तुम्ही रोज कीर्तनाला का तू येते मी रोज कीर्तनाला पण पहिले 3 दिवस आले इकडे पहिल्या दिवशी कोणता अभंग होता तू ज्या ज्या दिवसाला कीर्तनाला आली पहिल्या दिवशी कोणता अभंग घेतला होता महाराजांनी भगवंताची कृपा आहे छत्रपती महाराजांचा एक आशीर्वाद आहे पण तरी देखील अजून सुद्धा लोकांना कीर्तन कळत नाही ही गॅरंटी ती शालेय शिक्षक घेते ती म्हणते अजून कुठे सांगितलं 3 वेळा हे जे चाल म्हणतात ती काय असते हा अभंग असतो म्हणून सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचं या भाऊजी नाही काष्टाचा गुमान ज्याला तोंड दिलंय तो जर बोलला नाही तर तो पुढच्या जन्मात मुख्खा जन्म आहे म्हणजे जनावर जन्म सर्वांनी म्हणायचं नाही काष्टाचा गुमान गोडी भ्रमरा सुमन त्या भ्रमराला ते लाकूड पोखरतं त्याचा गुमान नाही पण ते कमळ पाकळीमध्ये कमळामध्ये असा गुंतून राहतो हे का प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले तिसरं चरण आहे का पदरी घाली पिढा बाप निर्बळ साठी बाळा धोतरवाला बाप पेलवान बाप त्याचा मुलगा एवढासा त्याच्या धोतराला असा पिढा घालतो पप्पा जाऊ नका बाप त्याच्या प्रेमासाठी घरी थांबून जातो त्याची ताकद बापाची जी ताकद आहे ती मुलाच्या ताकदीपेक्षा जास्त का कमी पण कशामुळे आकलला गेला बाप प्रेमामुळे तसं देवाच्यासाठी तुका म्हणे भावे बाकीच्यांनी नुसतं बसावे का बोलावे तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे प्रेम आणि त्या प्रेमापोटी भक्तांच्यासाठी निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार होतो असं तुकोबाराय प्रेमाचं विशेष सांगतायत विठ्ठला
इकडे लवकर ये. पुढे बसायचं तर श्रोता बनून बसायचं, गप्पा मारणार. आणि माझ्या पायावर पाठवला तू आता कोणता आपण वेगळं भेटी आता सांग. काही घाबरू नाही. काष्टाचं गुमान टाळी वाजवायची त्यासाठी. अजून थोडस पुढचं होळी भ्रमरा सुमन याच्यासाठी पण. आणि मी माझ्या LIC एजंट आमचे महाराज त्यांना मी हात जोडून पुढच्या वर्षासाठी विनंती करतो. लागल्यास 8ला कीर्तन सुरू करत जा आणि 10:15ला कीर्तन थांबवत जा, पण 15 मिनिटासाठी प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेत जा. कीर्तनकाराने जे जे काही कीर्तनात मूर्ती सांगितले ते 4-5 लोकांनी एकत्रित येऊन लिहून ठेवायचे आणि त्या प्रश्नांचे उत्तर कंटिन्यू जर 3 प्रश्नांचे उत्तर एखाद्या मुलीने एखाद्या मुलाने दिले तर त्याच्यासाठी 100-500 रुपये बक्षीस ठेवत जा. पण त्याच्याने कीर्तनाचंही आवर्तन होईल आणि कीर्तन कशाला म्हणतात तेही समजेल. विठ्ठला 394वी महाराजांची जयंती. हिंदवी स्वराज्य निर्माता, हिंदूंच्या हृदयात घर करून असलेले चरित्रवान, धर्मशील, प्रज्ञाशील, समर्पित असे छत्रपती महाराज. मोठ्यांचे नाव घेऊ नये म्हणे, मोठ्यांचं नाव घेण्यासाठी लायकी लागते. आम्ही नुसतं दारू पिऊन का होईना पण छत्रपती शिवाजी, पण त्यांचं नाव घेण्यासाठी आधी त्यांचं चरित्र थोडंसं का होईना स्वीकारावं. विठ्ठला माझ्या प्रत्येक गावामध्ये गर्दीची कमी नाही, पण कीर्तन किती लोकांच्या घरी उतरतं ते मला समजत नाही. मास्तर झोपलेत का बसलेत? बसले. आमची विनेकरी चालू होईपर्यंत एक झोप घेतलेली होती आणि मी विचार केला विनेकरी जर झोपलेले असतील तर बाकी कसं असं. आजचा 6वा दिवस रामचरित मानस कथा तुम्ही श्रवण करतायत अनर्थी महाराजांच्या मुखावाटे. आज मी हा अभंग का घेतला त्याचं मागचं कारण आहे. या गावात पहिल्या वर्षापासून आतापर्यंत एकही वर्ष माझं टरलेलं नाही. टाळी वाजून फायदा नाही. दर वर्षाला कमीत कमी 10 लोक जर माळा टाकत असतील तर टाळी वाजवण्याचा फायदा. गेल्या वर्षी आपल्या गावाचं डेपुजी पद ज्या लेकराकडे आहे असं आमचं बनारसी ना, या लेकराने गेल्या वर्षी माळ टाकली. अजून कोणी जर टाकत असेल खूप चांगले, डेपुजी टाकत असेल सरपंचाने पण टाकावं. सरपंच आणि डेपुजी ग्रामपंचायत सदस्य जर माळकरी झालं अख्खं गाव सुधारत. काय वाटतं? ही किती गोड टोळी महाराज, किती गोड आहे ते. हे जर आमच्या ताब्यात आले, आमच्या सन्निधीत आले, आमच्या सारखे झाले, अख्खं माझं फत्तेपूर गाव विकसित झालं असं समजा. गावात तुम्ही रस्ते आणले, तुम्ही गावात सुंदर ग्रामपंचायत जरी बनवली, तुम्ही गावात मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनवल्या, पण तुमचे लेकरं जर संस्कारी राहिले नाहीत, तुमच्या बिल्डिंग त्या काही कामाच्या नाहीत. तुमच्या गावातले रस्ते काही कामाचे नाही. रस्ते पण रस्त्यावर व्यवस्थित चालणारे पाहिजेत ना. आणि म्हणून हे रस्त्यावर आलेले असं म्हणजे रस्त्यावर आलेले म्हणजे काय, आंदोलनकारी सुद्धा रस्त्यावर येतात आणि दारुडे व्यसनाधीन सुद्धा घरात रस्त्यावर येतात. ती गोष्ट वेगळी, पण देवाच्या दर्शनासाठी आणि समाजाचा विकास उन्नती व्हावी याच्यासाठी रस्त्यावर येणारे वेगळे, हे रस्त्यावर असे आले पाहिजेत. विठाला विठाला विठाला. त्यांना सांगू इच्छितो आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. कोठरे जैनपूर कोठरे. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. समजलं का? आम्ही जे घडलो तुम्ही बिघडा ना.
काय वाटतं उमेश? तुझी दिवाळी का दसरा आहे? प्रेम प्रीतीचे बांधले या अभंगाचं सूत्र आहे. या अभंगाचं खरं सूत्र काय? प्रेम प्रीतीचे बांधले. माणसाला जगावं वाटतं, पण माणसाला तिथंच जगावं वाटतं जिथं प्रेम असेल. माणसाला यावं वाटतं, पण तिथं यावं वाटतं जिथं प्रेम असेल. माझ्या गोविंद महाराजांना भीषण अपघातामध्ये त्यांच्या बरगड्या थोड्याशा फ्रॅक्चर झाल्या होत्या. इंग्रजी जास्त समजते लोकांना. आणि मी त्यांच्या गावाजवळ जाऊन त्यांच्या घरी जाण्याच्या तयारीत सुद्धा होतो. काहीतरी अडचण आली आणि मी जाऊ शकलो नाही. म्हणून माझ्या गोविंद महाराजांना मी इथून या आसनावरून दिलगिरी व्यक्त करतो. पण माझ्या गोविंद महाराजांचं जे वाकडं उभं राहणं ते सरळ लवकर हो आणि माझ्या गोविंद बुवांकडून अशा सुंदर सुंदर चाली लोकांच्या कानापर्यंत पोहोचू. विठ्ठला प्रेम माणसाला उदारही बनवतो आणि प्रेम माणसाला समर्पितही करायला लावतो. प्रेमाने माणूस रडतो सुद्धा आणि प्रेमाने माणूस हसतो सुद्धा. नुसतं हसणं रडणं नाही, प्रेमाने नाचतो सुद्धा. विठ्ठलजी महाराज तुम्ही इकडनं आलेत का इकडनं आलेत? गोकर्णला शिकवत असतील कुठेतरी संस्थेत. बरं का कैलास महाराजांचे बंधू तुम्ही आवाज शोधायला चालले का? प्रेमी व्यक्ती हा सदा प्रसन्न असतो आणि अहंकारी व्यक्ती सदा दुःखी असतो. मी अहंकाराची व्याख्या करत असतो. कोणाला देत आहेत तुम्ही? हा त्यांना द्या, नाही तर कृष्णाच्या नावाने दुसराच खाणार. काय सांगताय? अहंकाराची परिभाषा शेतकरी संघटना त्याचे सदस्य तुम्ही जिल्ह्याचं कार्य पाहतायत मला माहिती. बाबा अहंकाराला दुसरा कोणीच चालत नाही, त्याचं नाव अहंकार. काय? ज्याला दुसरा कोणी चालत नाही त्याचं नाव काय? वा आपलं नाव काय? गौरव. बेटा तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी शिक्षणाला पैसे दिले, तुझ्या वडिलांनी तुझ्या कपड्यांना पैसे दिले, तुझ्यासाठी मोठा बंगला बांधून ठेवला, तुझ्यासाठी गाडी घेऊन ठेवली, पण तुझ्या वडिलांनी तुला प्रेम दिलं नाही. तुला आवडेल का ते? नाही. हा कोणाचा गौरव आहे? तो काय म्हणतो? प्रभूचा गौरव आहे का? कुठे प्रभू? प्रभूच्या पत्नीने लक्षात ठेवावं आणि प्रभूनेही लक्षात ठेवावं. हा गौरव सांगतो माझ्या बापाने मला गाडी तरी दिली, मला बंगला तरी दिला, मला शिक्षणासाठी पैसे तरी पुरवले, पण मला जर प्रेम दिलं नाही तर त्या गाडीला, त्या बंगल्याला, त्या शिक्षणाच्या पैशाला काडी लागू असं त्याचं म्हणणं आहे. पण नुसतं प्रेम पाहिजे का प्रेमासोबत शिक्षण पाहिजे? हा नुसतं प्रेम पाहिजे, शिक्षण पाहिजे का त्याच्यासोबत समर्पण पाहिजे? वा याला असं वाटतं मलाच कीर्तन सांगावं लागतंय. प्रेम पाहिजेच. बा तुम्ही मी तुमच्याशी हास्यमुख ठेवून बोलतोय तरी देखील तुम्हाला बरं वाटतंय. कधी कधी काही कीर्तनकार घरचा ताण इथं सांगतात. प्रेम पाहिजे. काय वाटतं मी नाही करी? आता बा मी प्रेम करतो म्हणून तुमची झोप गेली, नाही तर अजून गेली नसती. तुम्हाला असं वाटलं मी फेटा बांधण्यासाठी नाही बोलवलं, तुमची झोप उघडण्यासाठी बोलवलं. प्रेम माणसाला नाचायला. मी नाचतो तुम्ही नाचता ते विषय नाही. प्रबल प्रेम के पाले पड़कर प्रभु को नियम बदलते देखा देखा देखा, अपना मान बले टल जाए पर भक्त मान नहीं टलते देखा, जिनकी कृपा दृष्टि के बल से सकल विश्व को पलते देखा देखा, उनको ही गोरस के ऊपर सौ बार मचलते देखा, सौ बार मचलते देखा, जिनके चरण कमल कमला के, कमला म्हणजे लक्ष्मी, जिनके चरण कमल कमला के घर से ही निकलते देखा, उनको ही
प्रेम के खातिर करिल कुंजन में नंगे पैरों चलते देखा, नंगे पैरों चलते देख। ती म्हातारी गप्पा आणते, गप्पा जाणायला आल्या असतील तर काबर कीर्तनाला आले, विठ्ठला मला सर्व कळतं आणि मला सर्व दिसतं, तुम्हाला माहिती नाही खरंच बरं. मला कोपऱ्यातही दिसतं, घरातही दिसतं, तुमच्या शेतात काय काय आहे कुठे कुठे तेही दिसतं, पण मी सांगत नाही कारण मी जादूगार नाही आणि मला भोंदू पण आवडत नाही. पण मी फेस रेडिंग घेतो. आता तुम्ही दिवसभर जमलेले थकलेले आहेत, त्याच्यामुळे तुमचे गुडघे अजिबात तुम्हाला साथ देत नाहीत आणि पुढे तर बसलं गेलं उठाही येत नाही. तुम्हाला जर तसं वाटत असेल तुमचा मुलगा आहे बसलेला, तुम्ही उठून जा त्याला इथं बसवा आणि तुम्ही तिथं टेका लावून बसा. तुमचा केला ताळीवाला विठाला विठाला नाचवतं बरं का सुरेशराव. माणकरी बनतात ना तुम्ही? नाही नका बोलू, चांगलं आहे. पण मी जर तुम्हाला खरंच निर्मल प्रेम दिलं, सच्च प्रेम दिलं ना, तुमची ताकद काय, तुम्ही नॉनव्हेज खाणार, तुमची ताकद काय, तुम्ही कुठेतरी जात ना ते या वा, हे सुद्धा प्रेमा खातीर या गावचे नाहीत, ते दुसऱ्या गावचे दिसत आहेत मला, याच गावचे आहेत पण त्यांना आवडलं म्हणून इकडे पुढे आलं. तरुण म्हणते हा काय बोलले का? प्रेम काय झालंय का? कोण बोलताय का? मला चालत नाही बरं काही गोष्टी. विठाला विठाला प्रेम करावं माझ्या. प्रेमी जण जीवनामध्ये समाजाला जोडू शकतात. प्रेमी जण जीवनामध्ये अशक्त असलेल्या माणसाला ताकद देऊ शकतात. बेटी तुझ्या लेकराला मागे घेऊन जा लागलास, कारण ते तुला कीर्तन ऐकू देणार नाही आणि तुम्ही दोघे ऐकणार नाहीत. भगवान सुद्धा प्रेमाला वश होतो आणि समाज सुद्धा प्रेमाला वश होतो. ज्ञानाने देव भेटतो ठीक आहे, ज्ञानाने मोक्ष भेटतो ठीक आहे, पण त्या ज्ञानाला प्रेमाची जोड नसेल तर ते ज्ञान कोरडे. म्हणून तर जगतपिता परमात्मा यांच्याकडे नाथबाबांनी स्पष्ट शब्दात सांगितले, मागितले, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना अथवा सामान्य जीवनामध्ये असो घातक आहे, पण प्रेम सामान्य जीवनामध्ये सुद्धा साधक आहे आणि भक्ती क्षेत्रामध्ये सुद्धा साधक आहे.
मी ज्यांना घडवलं, ज्यांना बनवलं, माझ्या जवळ जे राहिले ते 40-40, 50-50 हजार रुपये घेतात कीर्तनाचे. किती घेतात बरं. पण मी तुमच्या गावात का असा येतो त्याचं मागचं कारण काय असेल? प्रेम आहे. नाहीतर मला सुद्धा जर नुसता व्यापार करायचा राहिला असता मी सुद्धा 40,000 रुपये घेतले असते. तुम्ही काय केलं असतं माझं? पण प्रेम जर असलं तर माणसाला अंगावरचा कपडा सुद्धा द्यावा वाटतो. आणि अहंकार जर असला तर बापाला सुद्धा मुलाला बाप म्हणून हाक मारण्याची लाज वाटते. म्हणून अहंकारी बापही चालत नाही, अहंकारी समाजातला घटकही चालत नाही. पण प्रेमी माणूस नुसतं माणसावर प्रभाव टाकतो असं नाही. प्रेमी माणसाचा प्रभाव त्याच्या कुत्र्यावर सुद्धा असतो. कुत्रा सुद्धा त्या प्रेमाने आकारला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन तुम्ही ऐकलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना कुत्र्याने म्हणजे त्यांच्या कुत्र्याला ते छत्रपतींना त्या अवस्थेत पाहण्याची इच्छा झाली नाही, तर छत्रपतींच्या सोबत त्याने सुद्धा आपल्या शरीराला समर्पित केलं होतं. हे छत्रपतींचा इतिहास आहे. महाराणा प्रतापांच्या घोड्याला वाटलं की माझा राजा, माझा मालक जर संकटात असेल तर या शरीराला ठेवून काय उपयोग. आणि म्हणून छत्रपतींच्या सारखा प्रेम करणारा चेतक महाराणा प्रतापांवर त्याने आपले प्राण दिलेत, पण महाराणांना वाचवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेक आहेत. छत्रपतींच्या शिलाला पाहून, छत्रपतींच्या प्रेमाला पाहून, छत्रपतींच्या राष्ट्रप्रेमाला पाहून जीवा माले यांनी विचार केला नाही की माझ्या महाराजांच्या प्राणांवर जर आलेला असेल संकट तर मग मी का त्या नालायक व्यक्तीचा विचार करावा. त्याचा हातही छाटला आणि त्याचं मुंडकही छाटलं. तुम्हाला माहिती काय प्रेम असेल तो प्रसंग सांगू नये असं नाही, सांगावा वाटतो. नाहीतर अनेक कीर्तनकार सांगतात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचा हा जो शब्द आहे, हा शब्द का तानाजींचा आहे? छत्रपतींच्या विषयी आणि राष्ट्रधर्माविषयीचं असलेलं प्रेम आहे म्हणून आधी लगीन कोंडाण्याचा शब्द आहे. नंतर मग हे प्रेम आहे. प्रेमासाठी पत्नी 100 किलोमीटरचा जसा गावाचा त्याग करते तसे प्रेमासाठी अनेक लोक आहेत. शरद कोठारी असतील, राम कोठारी असतील, या 2 भावांनी जे अयोध्येतल्या ढाचाला पाडत असताना जे समर्पण केलंय ते राम प्रेम आहे. काय ते राम प्रेम आहे. 78 युद्ध केले, त्यात 5 लाखच्या जवळपास लोक गेले. आणि शेवटचे रामबंधू कोठारी, शरद बंधू कोठारी यांचं समर्पण. एवढे युद्ध झाले, 500 वर्ष प्रतीक्षा हिंदू समाजाने केली, हिंदुस्थानाने केली, भारत देशाने केली. त्यामागचं कारण काय तर राम प्रेम. काय म्हणून प्रेम पाहिजे. प्रेमामुळे भगवान परमात्मा एवढा मोठा असताना अर्जुनाचं रथाचं सारथ्य पण करतो. प्रेम म्हणून अरे ज्याच्या एका रोमावर 1000 ब्रह्मांड असतील तो ब्रह्मांड नाही. जर प्रेमासाठी अर्जुनाचे घोडे दूत असेल, अर्जुनाचं घोड्यांचं ते जखमा सावरणं तर वेगळं आहे, पण गाडी बैल हाकणं हे ड्रायव्हराचं काम असतं. काय किती छोटं काम आहे, सुताचं काम. सूत या शब्दाचा अर्थ असतोय जो गाडी बैल हाकतो, जो रथ हाकतो त्याचं नाव काय? आणि असं सूत बनून भगवान परमात्मा अर्जुनाचा रथाचं सारथ्य पण करतात. किती गोड शब्द आहेत. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाते करे तू असे. महाराज तुम्ही काय पाहताय? तुम्हाला काहीतरी इकडे काय दिसतंय का? आवाज काहीतरी तुम्हाला कमी जास्त दिसतंय. इकडे काही नसेल, कारण तुम्ही पोलीस दलातलं जरी उपक असेल ते तसे त्यांना निष्काम सेवक म्हणतात, पण तरी देखील 1000 रुपये रोज त्यांना आहेच. 12 महिन्यापैकी 6 महिने त्यांना ड्युटी असते. ते आपले तुम्ही होमगार्ड आहेत की नाही. आणि म्हणून तुमची कुठेतरी नजर आहे आणि तुम्हाला काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून तुम्ही माझ्याकडे न पाहता दुसऱ्याकडे पाहताय. विठाला विठाला माझ्याकडे पाहू नका, पण कीर्तन ऐका, कारण तुमच्या मनात काहीतरी चालू. आतापर्यंत तुम्ही कीर्तन ऐकतच नव्हते, आता ऐका असं म्हणत. प्रेमी सदा खुश राहा आणि अहंकारी सदा दुःखी असतात. अहंकार का करावा? महाराज
रावणाचा अहंकार राहिला नाही. रावणाकडे काय कमी होतं का महाराजांनी सांगितलं असेल ना. रावणाकडे काय काय होते बेटा, रावणाकडे काय काय होतं माहिती का. सोन्याची लंका होती. सोन्याची लंका किती मोठी होती. शुद्ध कंचनाची सप्तकोटी, शुद्ध कंचनाची सप्तकोटी, शुद्ध कंचनाची सप्तकोटी, शुद्ध कंचनाची एक कोटी घर काशाची, एक कोटी घर तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी, म्हणजे टोटल 9 कोटी घर. किती पण सांगा ते कवडी गेली नाही. तुका मन जाती संपदा वाडी, सांगा ते कवडी गेली नाही. काय गेलं म्हणून बाबा, माणसं जर टिकवायचे असतील तर पैशापेक्षा प्रेमाला किंमत द्यावी. पण प्रेमी जण तेच असतात जो प्रेम करतो त्याची जास्त किंमत करतात. विठ्ठला 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 काय नाही, तिथंच बसा तुम्ही, तिथंच बसा. मला 1.5 तासपर्यंत बोलायचं, नंतर तुमचं झाल्यावर बोला. काय राहिलं तुमचं. तुम्ही याच गावचे आहेत का. सावकार आहेत का. माणसाच्या जीवनामध्ये रडवतो आणि प्रेम माणसाला माणसाला जोडत. म्हणून माझ्या फत्तेपूरच्या नगरवासींना हात जोडून प्रार्थना आहे. राजकारणाच्या जवळ राजकारण ठेवा, पण सत्ता मंडपामध्ये आलात तर प्रेमे गुणून या, एकमेकावर प्रेम करा. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो. थोडा उंच झाला बरं बाबा. विठ्ठला विठ्ठला मोठा किती माणूस असला पण त्याने अहंकार करू नये. नाहीतर आतापर्यंत या भूतलावर जे जे आले ते माती मोल झाले. किती सुंदर भजन आहे. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माती ने खाए, रहा न नाम निशान रे बंदे, मत कर तू अभिमान. देशाचे पंतप्रधान असो, देशाचे राष्ट्रपती असो, या भागातले आमदार खासदार असो, कोणी का असेल, कोणत्याच प्रकारचा अहंकार करू नये. कोणत्या का पक्षाचा माणूस असे ना, त्याला माणसाने आमदार बनवलेलं असतं, त्याला माणसाने खासदार बनवलेला असतो. तो स्वतःच्या ताकदीने बनलेला नसतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जो स्वतःच्या ताकदीने बनू शकत नाही त्याने अहंकार करण्यापेक्षा समाजाला जोडून ठेवण्यासाठी त्याने प्रेम वाटलं पाहिजे. विठ्ठला तुमच्याकडे प्रेमाचा ठेवा नसेल, तुमच्याकडे प्रेमाचं धन नसेल, तुमच्याकडे दुसरं किती का मोठं धन असेल ना, तुम्हाला त्या धनाच्या जोराने झिरो किंमत आहे. पण जर तुमच्याकडे प्रेम धन असेल
तर तुम्हाला गल्लीपासून नव्हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत ते लोक ओळखल्याशिवाय राहणार नाहीत. देश असा आहे, धनवानाला किंमत देत नाही असं नाही, धनवानाला 2 वर्षासाठी किंमत देतो, विद्वानाला लोक किंमत देत नाही असं नाही, विद्वानाला सुद्धा किंमत देतात. परंतु धनवान विद्वान असून जर प्रेमी जण असेल ना तर त्याला जिवंत असताना तर प्रेम भेटत, पण गेल्यानंतर सुद्धा छत्रपती महाराजांसारखं 300 वर्ष प्रेम भेटत. 300 ना यावत चंद्र दिवाकरपर्यंत प्रेम भेटेल. म्हणून प्रेम करणाऱ्यालाच प्रेमाचा मोबदला प्रेम म्हणून भेटत असतो. अहंकारी माणसाला अहंकाराचा मोबदला डबल अहंकार भेटत असतो. म्हणून माणसाने समाजात जगत असताना, समाजाच्या सोबत राहत असताना प्रेमाचं दान करावं का अहंकाराचा प्रदर्शन करावं ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपण अहंकार जास्त दाखवतो. आमच्याशी बोलताना सुद्धा तुमचा कधी कधी अहंकार दिसतो की महाराज माझ्याकडे 40 एकर जमीन आहे, माझ्याकडे 50 एकर जमीन आहे. आणि असे लोक पाहिजे ज्यांच्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी पाहिजे. बरं का? बरोबर बा झाले. मी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर हायकोर्टात सुद्धा 4 वेळा गेलोय, नागपूर हायकोर्टात सुद्धा 6 वेळा गेलोय, मुंबईच्या हायकोर्टात सुद्धा 2-4 वेळा गेलोय. पण मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेलो नाहीये. मी राष्ट्राच्यासाठी, मी धर्माच्यासाठी, मी गोमातेच्यासाठी कुठे गेलेलो आहे. पण काही लोक आपल्या स्वार्थासाठी जर कोर्टात जात असतील तर त्यांचा तो अभिमान आहे. आणि आम्ही जरी राष्ट्रासाठी धर्मासाठी जात असता पण तो आमचा स्वधर्म आहे. विठला विठला विठला. अहंकार करू नये. तलवार हातात नसावी असं नाही, तलवार हातात असलीच पाहिजे, पण भावाला कापण्यासाठी नाही, आपल्या धर्माच्या लोकांना कापण्यासाठी नाही, विधर्मी लोकांना सुद्धा कापण्यासाठी नाहीये. मुसलमानाला कापलं पाहिजे असं नाही, ख्रिश्चनाला कापलं पाहिजे असं नाही, हिंदूला कापलं पाहिजे असं नाही. जो धर्माचा हनन करतो त्याला कापण्यासाठी आपल्याला तलवार फिरवता आली पाहिजे. नाहीतर गावातल्या गावात कुत्रा सुद्धा भुंकायला तयार असतो. पण समाजाच्यासाठी, धर्माच्यासाठी माणसाने तलवार फिरवली पाहिजे. आणि जर तुम्हाला फिरवता येत असेल तर मला सांगा, मला फिरवता येतं पण शिकून देईल मी, सकल शिकून देईल. तर धर्मरक्षण माणसाच्या जीवनामध्ये असावं, पण त्या धर्मरक्षणामध्ये अहंकार नसावा. त्या धर्मरक्षणामध्ये काय पाहिजे? प्रेम माणसाला आनंद देतं, प्रेम माणसाला कायम प्रसन्न ठेवतं. म्हणून माणसाने प्रेमी असावा. मी बोलतो ते लक्षात येतं ना. मग प्रेम जीवनामध्ये फार मोठं स्थान प्राप्त करून देतं, लक्षात. आणि यासाठी तुकोबारांनी या अभंगामध्ये 2 उदाहरणं दिलेत. एक भ्रमराचं उदाहरण दिलंय आणि एक बापाचं उदाहरण दिलंय. म्हणून पहिलं उदाहरण पहिल्या चरणात आहे. नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, हो नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा
आपल्या गावचं आहे. काय नाव या लेकराचं? विशाल. हा, विशाल महाराजांसाठी सुद्धा टाळ्या वाजवत जा. म्हणजे बाहेरून आलेल्या पाहुणे महाराजांसाठी टाळ्या वाजवू नये असं नाही, पण ते काय, हे पोरं आपल्या गावात भविष्य आपलं गावाचं नाव कमवणार आहेत, मग यांच्यासाठी का टाळ्या वाजवू नये? खरं की नाही? तुम्ही तर टाळ्या वाजवण्याला ऐकत आहेत सर्वच, कारण तुम्ही प्रवीण झालात म्हणून इथं आलात. पण आमच्या गावचे लेकरं, त्यांची सुरुवात आहे आणि ती गोड चाल म्हणतो. बेटा तू चाललंय, भविष्यात तुझं लग्नही हो, तुझं घरही हो. हा आशीर्वाद मी कधीच कोणाला देत नाही. नाही काष्टाचा गुमान. भ्रमरामध्ये अशी ताकद आहे. आपल्याकडे सुतार असतात ना, सुतार, विश्वकर्मा. आता तुम्ही सर्व सुतार आहेत समोर बसलेले. जरी बर्डे हे सरनेम असेल तुमचं, पण तुम्ही सुतार आहेत. कशावरून? तुम्ही घरांचं बांधकाम करतात. जुन्या काळात घरांचे बांधकाम असायचे, पण लाकडी बांधकाम असायचं, आणि त्या लाकडी कामासाठी सुतार असायचं. आणि ते सुतार बरोबर त्या लाकडाला असं पोखरण्यासाठी काहीतरी साधनाचा प्रयोग करायचे, आणि त्या साधनाच्या माध्यमातून ते लाकूड पोखरायचे. जसं सुतार बाबा ते लाकूड पोखरतो, तसे भ्रमराला एवढी ताकद दिलेली असते. तो रात्रीभरमध्ये सुतार जेवढं 4 तासात 6 तासात काम करतो, तेवढं लाकूड तो पोखरून टाकतो. एवढी ताकद असते कशामध्ये? पण तो भ्रमर लाकडापेक्षा मकरंदावर जास्त प्रेम करतो. कशावर? त्या मकरंदावर प्रेम असल्या कारणाने तो त्या कमळामध्ये जर संध्याकाळच्या वेळेला गेला, लाकूड पोखरण्याची ताकद, सामर्थ्य असलेला भ्रमर त्याच्यात असा गुंततो, तो ते कमळतर चिरून येण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. का चिरून येण्याचा प्रयत्न करत नाही? ज्ञानोबा राय सांगतात की त्याचं त्याच्याविषयीचं खरं प्रेम आहे. किती सुंदर ओव्यात पहा. जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतेची काष्ट कोडवे, परी कडिके माझी तडे कोवळी. कडी काढतात तुम्ही, माझ्या अंगावर पुष्पांचा वर्षाव केला. ही कमळ पाकडी किती कोमल असते हे तुम्हाला माहिती. तिला नुसता नखाचा जरी स्पर्श झाला तरी देखील ती चिरली जाते, ती कापली जाते. त्या भ्रमरामध्ये एवढी ताकद असताना सुद्धा तो भ्रमर ते कमळतळ का चिरून येत नाही? तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, की तो कमळदर चिरून येणे. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे प्रेम आहे. माणसाला प्रेम नाचवत. एक सुंदर सुभाषित आहे. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम, रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम. हे भ्रमराच्या डोक्यात चालतं. रात्र संपेल आणि सकाळ होईल तेव्हा हे कमळ असं विकसित होईल आणि तिथून मी बाहेर निघेल. हसिष्यति पंकजश्री कोशगते. आणि तिथं गुपचूप एक हत्ती येतो संध्याकाळच्या वेळेला, आणि तो हत्ती त्या कमळाला सुद्धा आणि त्या भ्रमराला सुद्धा खाऊन टाकतो. पण तरी देखील भ्रमर एक शब्द सुद्धा बोलत नाही. त्याचं कारण काय? प्रेम हा हंत हंत नलिनी गज उज्जहारे विठला विठला विठला. एक बंधन आहे. जेव्हा मनुष्य कोणती तरी चूक करतो, कोणता तरी गुन्हा करतो, त्याचं नाव सुद्धा बंधन आहे. त्या बंधनाला बेडी म्हणतात. अशा अनेक प्रकारच्या बेडी आहेत. बेडी सोन्याची का असेना पण बेडी आहे, लाकडाची का असेना बेडी आहे, लोखंडाची का असेना बेडी आहे. तशी प्रेमाची बेडी आहे. बंधनानी खलु संती बहुनी, प्रेम बंधन दृढ उच्चते. दारोपी निपुणोपी, दारू वेद निपुणोपी षडंग्रे निष्क्रिय भवते पंकज कोशे. किती गोड श्लोक आहे. तो निष्क्रिय होतो भ्रमर. अनेक बंधन जरी असले पण या भ्रमराला हे बंधन आवडतं. तशी काही माणसं काही माणसांना माफ का करतात? काही माणसं काही माणसांच्या जवळ दादागिरीने वागत असताना सुद्धा त्यांच्याकडे का दुर्लक्ष करतात? त्या मागचं त्यांच्या विषयीचं प्रेम आहे. बापाच्या ताटात बसून नव्हे बरं का, बापाच्या ताटाजवळ बसून
भाषा आहे ती. बापाच्याच ताटाजवळ बसून बापाच्याच ताटातलं जेवण आणि त्या जेवणातला एक घास उचलतो आणि बापाच्याच तोंडात मुलगा घालतो, तरी बाप आपल्या पत्नीला म्हणजे त्याच्या आईला सांगत असतो, बघ ग माझा पोरगा मला या वयात जीव घालतो, भविष्यात नक्कीच जीव घालेल. हे बापाच्या ताटातलं उचलून सुद्धा जर बापाला असं वाटत असेल, याच्या मागचं कारण काय आहे? म्हणून माणसाने जीवन जगत असताना कुठेतरी दान करावं, पण सर्वात सुंदर दान जर कोणतं असेल तर प्रेमाचं दान, आणि ते कायम करावं. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही अफजल खानाच्या शक्तीचं वर्णन ऐकलंय. तो अफजल खान अशी प्रार वाकून टाकायचा आणि छत्रपतींना त्याच्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागला. याचा पोथळा कसा काढायचा, याला मारायचं कसं, याच्यासाठी खूप प्लॅनिंग केलेली आहे. आणि त्याच्यात 1.5 महिना 3 महिन्यात त्यांनी ती प्रॅक्टिस केलेली सर्वांनाच ज्ञाते. छत्रपतींपेक्षा काही अंशी का असेना अफजल खानाकडे ताकद होती, पण अफजल खानाकडे प्रेम करणारी माणसं नव्हती. काय नव्हती? औरंगजेब दिल्लीचा बादशाह जरी असेल, पण तो हुकुमशाही दाखवायचा. आणि माझ्या महाराष्ट्राचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज हुकुमशाही नाही, गरीबाच्या घरात जाऊन सुद्धा चटणी भाकर खायचे. आणि त्या चटणी भाकरचा परिणाम असा व्हायचा, ज्याच्याकडे महाराजांनी जेवण करावं तो महाराजांसाठी मर मिटायला तयार व्हायचा. महाराज कधी कधी प्रेमाची चटणी भाकर सुद्धा माणसाला जगवते, आणि कधी कधी पूर्णाची पोळी सुद्धा माणसाला माणसापासून दूर करते. पूर्णाच्या पोळीचं जेवण तुम्ही ऐकलंय? कोण बोलतोय का? पूर्णाची पोळी भगवान कृष्णांच्यासाठी धृतराष्ट्राने दुर्योधनाने बनवून ठेवलेली होती, पण त्या पूर्णाच्या पोळीमध्ये स्वाद जरी असला पण प्रेम स्वाद नव्हता. काय नव्हता? आणि म्हणून भगवान कृष्ण सोबत आलेल्या व्यक्तीला सांगतात, चलो विदुरा घर जावे, रुची 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 भोग लगावे, रुची 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 भोग लगावे, उद्धवजी चलो विदुरा घरी जावे. उद्धवजी एक प्रेम. आता याला सुद्धा प्रेमाने बोललो तर लगेच थांबवलं, रागाने बोललो. रामायणातला प्रसंग आहे, तुम्ही ऐकला असेल किंवा झालं नसेल अजून प्रसंग. उद्या 7वा दिवस आहे रामला. एक आदिवासी समाजात जन्माला आलेली व्यक्ती, शबर जातीत जन्माला आली म्हणून तिचं नाव शबरी. काय ना, शबर जातीत जन्माला आली म्हणून शबरी बरं का, तिचं नाव शबरी नाहीये, तिला भामिनी रामचंद्रांनी म्हटलेलं आहे. काय? नवविधा भक्ती कहो तोही पायी, भामिनी नवविधा भक्ती भामिनी कहो तोही पायी, सावधान सुन धरू मन माई. भामिनी या शब्दाचा अर्थ होतो तरुणी. काय? शबरी माता तरुणी नव्हत्या, पण त्यांनी तो आदरार्थी शब्द वापरलेला आहे. म्हणून शबरी मातेचं नाव कुठेच नाही. 2 पात्रांचं नाव माहिती नाही. श्रावण बाळाच्या आई वडिलांचं नाव सुद्धा लोकांना माहिती नाही. माहिती बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. अख्खी रामायण वाचले असेल पण तुम्हाला राम नाम सापडेल, दशरथ नाम सापडेल, लक्ष्मण नाम सापडेल,
पण श्रावण बाळाच्या आईवडिलांचं नाव सापडणार नाही. आणि जर तुम्हाला नाव जाणून घ्यायचं असेल तर आजच्या कीर्तनाचं हे शीर्षक म्हणून लक्षात ठेवा. श्रावण बाळाच्या आईचं नाव होतं मोक्षादेवी आणि बापाचं नाव होतं सिद्धम ऋषी. काय ना? हा, आईचं नाव काय होतं मग मोक्षादेवी आणि बापाचं नाव काय होतं सिद्धम ऋषी. आणि शबरी माता ज्या सरोवराच्या किनारी राहत होत्या त्या सरोवराचं नाव काय होतं बेटा? पंपा सरोवर. काय ना? आणि रामजी आणि हनुमंतरायांची पहिली भेट कुठं झाली असा जर तुम्हाला कोणी प्रश्न केला तर रामजी आणि हनुमंतरायांची पहिली भेट ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी झाली. विठाला शबरी नावाचं पात्र आहे. आणि काय तिचं प्रेम आहे? आपण म्हणतो नाही मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. ते 22 जानेवारीला म्हटलेलं नाहीये. ते तर शबरीचा भाव त्रेतायुगात राम येण्याच्या आधीचा आहे. आणि राम येण्याच्या आधीचा कधीचा? राम येण्याच्या आधीचा 1000 वर्षापासूनचा आहे. 10,000 वर्षाच्या आधीचा. राम नंतर आले. मतंग ऋषींनी सांगितलं होतं मी तुला रामनामाची दीक्षा देते. ते राम कसे? जेव्हा मतंग ऋषींना शबरीने विचारणा केली तेव्हा शबरीला मतंग ऋषींनी सांगितले ते अजून आले नाही पण ते जेव्हा भूतलावर येतील तेव्हा तुला भेटल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ते असे असतील लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम असे सुंदर असतील. असे सर्वांचे प्रेम आणि सर्वांना प्रेम देणारे असतील. शबरी तेव्हापासून असे जसे फुल टाकले तसं मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे हमारे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जलाकर दिवाली मैं मनाऊंगी मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज. ही पोरकी काबर बसली असेल? वर पण पाहत नाही. हे असे पुढे बसलेले अजिबात नको पाहिजे. वर पुढे बसलेले एकदम प्रसन्न पाहिजे आणि पुढे बसलेले एकदम कीर्तन ऐकणारेच पाहिजे. नाहीतर मागे बसलेले परवडतात ते. तुमच्या घरच्यांनी देणग्या दिलेल्या असतील उपकार नाही केले तुम्ही गावाचं धार्मिक कामासाठी सहकार्य केलेलं आहे. खूप लाभून येतो मला तुमच्यासाठी येतो आम्ही. खरं की नाही? कोणासाठी? नाहीतर मी यावर्षी एकदम स्पष्टपणे मास्तर होते तुम्ही होते तिघा चौघांना ती स्पष्टपणे सांगितलं होतं मला यावर्षी बोलवायचं नाही. माझी कडुबांनी खूप विनंती केली तरी देखील मी असा विचार करत होतो दर वर्षाला जर आपण गेलो तर आपला कंटाळा लोकांना येऊ शकतो म्हणून आपण जायचं. पण तरी देखील हे लेकर पहा या लेकरांना पुढे बसायची हौस आहे पण या लेकरांना कीर्तन ऐकण्याची हौस आहे. आणि आपल्याला आवडेल ते कीर्तन नाही ज्याच्याने आपलं जीवन बदलेल ते कीर्तन पाहिजे. बाकी गोडे आपण टोपी घालून बसलाय असं पाहिजे. आणि म्हाताऱ्या लोकांनी पुढे बसू नये असं नाही. म्हाताऱ्या लोकांनी पुढे बसावंच पण त्यातल्या त्यात माझ्या गावच्या तरुणांना हात जोडून प्रार्थना आहे. दरवर्षाला तुमचे 3 लाख रुपये 7 लाख रुपये खर्च होतात परंतु अजून सुद्धा 10 तरुण 15 तरुण जर दर वर्षाला मानकरी होण्याचा संकल्प करत नसतील तर तुम्ही थोडीशी चूक करतात का बरोबर करतात ते मला समजत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट एवढं सुंदर गाव आहे एवढं तालुक्याच्या ठिकाणाच्या जवळच असलेलं गाव आहे पण अजून सुद्धा मी तुम्हाला पहिल्या वर्षी सुद्धा प्रार्थना केली होती बनांग मंदिरच्या निमित्ताने. अयोध्येचं मंदिर तर होणार आहे पण या ठिकाणी सप्ताहाची जागा कुठेतरी तुम्ही फिक्स करा. काय करा? फिक्स करा. अख्खं गाव एकत्रित या. अख्ख्या गावाने एकत्रित येऊ. प्रत्येक मुलाने 5-5 हजार गोळा करा. 5-5 हजार रुपये एकत्रित करा आणि कुठेतरी एवढा मोठा धर्ममंडळ उभा करा की जेणेकरून 5,000 10,000 लोक जरी कीर्तनाला आले तरी तिथं व्यवस्था झाली पाहिजे. तुमची दररोजची एक पंगत अशी महाराज ती पंगत कमीत कमी 7,000 लोकांची असते. जेवणाची किती कीर्तनाला किती येतात त्यात ते मला माहिती नाही. हनुमान जिनवर तुमची अपार श्रद्धा आहे अतूट श्रद्धा आहे. तुमच्या श्रद्धेला मोल नाही परंतु तरी देखील तुमची अजून सुद्धा ही जागा ज्यांची आहे विचार ते उदार मनाचे
पण या जागेवर जर त्यांनी घरं बांधायची सुरुवात केली तर तुम्हाला जागा कुठे? खरे का नाही? म्हणून आधी माझ्या रामांच्या जागेचा विचार करा, आधी माझ्या हनुमंतरायांच्या जागेचा विचार करा. ते जागेवर आहेत. आणि मी पुन्हा एकदा हात जोडून प्रार्थना करेन, जी जागा रामांना आवडत असेल ती जागा तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आणि ज्यांचे असेल त्यांनी उदार अंतकरणाने पैसे घेऊन का होईना त्यांनी द्यावी आणि ते जिवंत असताना देतील तर असा परिणाम होईल की ते गेल्यानंतर 1000 वर्षे राम जेव्हा आणि हनुमान जिथपर्यंत राहतील हे चंद्र सूर्य असेपर्यंत गाव जसं राहील ना तोपर्यंत त्या व्यक्तींचं नाव राहणार आहे. म्हणून सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो, तुम्ही काहीतरी करा पण जागेची व्यवस्था. आणि हे तुम्हाला मी दादागिरीत का सांगतोय, कारण त्यामागे माझं तुमच्या विषयीचं प्रेम आहे. नाहीतर मी बोललायला काय, मी माझ्या गावात तुम्ही आराव्याला जर आलात तर माझ्या गावच्या मुसलमानाला मी हात जोडून प्रार्थना केली होती सुरुवातीला की तुमचं जरी घर असलं पण इथं भगवान शंकरांचं मंदिर आहे आणि इथं ही दुकान चालणार नाही, म्हणून मी तुम्हाला जागेचे दुप्पट पैसे देतो पण तुम्ही इथं राहू नका. ते म्हणले महाराज मी विचार करीन. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला फक्त मी 12 दिवसाचा वेळ देतो. 13व्या दिवशी तुम्ही विचार केला तरी आणि नाही विचार केला तरी इथं भगवान शंकरांचं मंदिर आहे आणि पुढे सभा मंडप होणारच. समजलं तुम्हाला मी काय बोललो? इतकं सुंदर गाव, ह्या गावाला महाराज भोकरदनचे लोक घाबरतात. फतेपूरच्या नादी कोणी लागत नाही, फतेपूरच्या नादी कोणी लागत नाही. पण फतेपूर मध्ये जर अजून हनुमंतराय एवढे जागृत हनुमान आहेत आणि त्यांच्यासाठी जर विशाल जागा निर्माण करून उपलब्ध करून जर तिथं मोठा सभा मंडप उभा केला तर फतेपूरचा हा एक दुसरा परिचय असावा. विठ्ठला विठ्ठला. वाट पाहते, माझ्याकडे 10 मिनिटाचा टाइम बाकी, जास्त काही टाइम घेणार नाही. शबरी वाट पाहते किती करू. राम झूल गए तो पालना झुलाऊंगी, मिठे मिठे मैं भजन सुनाऊंगी, मेरे जिंदगी के सारे पाप किंवा मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे. तुम्ही माझ्यासोबत म्हणाल का असं? चालेल? सर्व दादा आप्पा माता भगिनी सर्व म्हणा तुम्ही नक्की. ओ मेरी चौपड़ी के भागा उड़ जाएंगे राम आएंगे. ओ मेरी चौपड़ी के भागा उड़ जाएंगे राम आएंगे.
तर वाकडी टोपी करायची काय गरज होती, सरळ टोपी करायची. वाकडी टोपी करूनच माणसाला नाचता येतं असं का? धन्यवाद. नाही, त्यांनी माफी मागितली, त्यांना माफी मागायची. नंतर मी त्यांच्याजवळ पुढच्या वर्षी मेरी झोपडी के भाग आज खुल जाए. प्रतीक्षा, समर्पण, त्याग या सर्व गोष्टी प्रेमाच्या जवळ आहेत. प्रेम असेल तरच प्रतीक्षा, प्रेम असेल तरच त्याग, आणि प्रेम असेल तरच समर्पण. म्हणून माणसाने प्रेम करावं, पण प्रेमात त्याग पाहिजे. काही लोक नुसतं प्रेमाचं नाटक करतात पण त्याग नसतो. मला कोणीतरी प्रश्न केला, महाराज माझ्याकडून हे सुटत नाही, माझ्याकडून ते सुटत नाही. मी त्याला सांगेल ते सोडायची गरज नाही. तू एखादी वस्तू अशी पकड की ती आपोआप सुटेल. आणि ते एकच चरण आहे, ती एकच वस्तू आहे, तो म्हणजे परमात्मा आहे. परमात्म्याला पकडलं अष्टभोग भोगने मात नाही चढ. भक्ती प्रेम गोड लगे माये किती ओ शिकवाना. प्रेम असेल ना तर चंदनाची चोडी सुद्धा ज्ञानोबा आहे आपल्या बुद्धिरूपी सखीशी बोलताना बोलतात, मला चंदनाची चोडी सुद्धा पोडते. चांदण जे आहे ते अमृत वर्षाव करणार आहे, पण ते सुद्धा मला विषासारखं वाटतंय. प्रेम आहे म्हणून चंदनाची चोडी माझे सर्व अंग पोडी. कानवन माळी वेगी भेटवा का गणवाजे प्रेम. मला प्रेमाच्या पलीकडे जायचं नाही. माणसं माणसापासून तुटायला लागलेत, क्रोधामुळे, अहंकारामुळे. गाव सुद्धा बिघडायला लागलेत, गल्ल्या सुद्धा बिघडायला लागलेत. घरात सुद्धा माय बापाला कोणी सांभाळायला तयार नाही. बापाची जमीन घ्यायला आवडतं, आईची जमीन घ्यायला आवडते, आईचे घर घ्यायला आवडतं, बापाचे घर घ्यायला आवडतात, पण माय बापाला सांभाळण्याची इच्छा होत नाही. प्रेमाचा अभाव आहे. कशाचा अभाव? बापाकडून शिक्षणासाठी 10 लाख रुपये घेण्याची इच्छा आहे, बापाकडून मागडे कपडे घेण्याची इच्छा आहे, बापाकडून बापाच्या पैशाने गाडी घेण्याची इच्छा आहे, हजामजा करण्याची इच्छा आहे, पण माय बापाच्या जवळ राहण्याची आणि माय बापावर प्रेम करण्याची इच्छा नाही, माय बापाला जीव लावण्याची इच्छा नाही. प्रेमाचा काय? बंगला कोटीचा बांधतात, कुत्र 10,000चं नाही 10 लाखाचं बांधतात. मी दिल्लीला गेलो, दिल्लीला 3 महिने होतो. मागे थोडस काम होतं माझं. दिल्लीला 3 महिने होतो. कोणाच्याच घरासमोर गाय दिसली नाही, पण कुत्रे मागडे मागडे दिसलेत, आणि त्या कुत्र्यांना फिरवताना लोक दिसलेत, पण मायबाप नाही, गो माता नाही. शहरांपेक्षा ग्रामीण भागामध्ये प्रेम आहे. अजून सुद्धा एकमेकाची लाज बाळगतात. मी कडोबांच्या घरी होतो, तुमच्याकडे बसलेलो होतो. 2-4 माता भगिनी, 2-4 दादा आप्पा माझ्या सोबत बसलेले. मला सांगत होते, बाबा लोक काय म्हणतील याचा विचार करावा लागतो. गावातले लोक सभ्य असतात, त्यांच्या सभ्यतेला मान द्यावा लागतो. अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये भावकी पाना. शहरामध्ये फक्त 3रं घर आड असेल तरी कुंकू लावणं सोडत नाही, पण ग्रामीण भागामध्ये आजीचा 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 चुलत भाऊ. समजलं तुम्हाला? काका 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 चुलत काका चुलत काका फिरत काका पारत काका सारत काका सर्वात शुद्ध शेवटचा काका, तरी त्याचं सूत्र धरतात महाराज. याच्यापेक्षा माणुसकी कोणती असेल? हे बघा तुम्ही, सप्ताह सुरू असताना कपाळाला कुंकू नाही, कावर कोणीतरी व्यक्ती गेलेली असेल आणि त्या व्यक्तीच्या प्रेमासाठी कपाळाला कुंकू नाही. शहरांमध्ये बाप जरी मेला ना तरी दुसऱ्या दिवशी दाढी करणारे हरामखोर पाहिले जाते. तिथं ते चालत नाही, पण ग्रामीण भागात अजून सुद्धा मान्यता आहे, अजून सुद्धा प्रेम आहे. म्हणून प्रेम माणसाला अनेक अनेक गोष्टी प्राप्त करून देतो. तुमच्याकडे विद्वत्ता असेल पण अहंकार असेल ना तर तुमच्याजवळ कुत्र सुद्धा येणार नाही. आणि शिक्षण कमी का असेल ना पण प्रेम असलं तर माणसं काय कुत्रे सुद्धा जवळ आल्याशिवाय. माझा प्रेमाचा विषय चालू आहे, झोपले नाही ना अजून. 10 मिनिटाचा टाइम बाकी माझ्याकडे. हा, कृष्णाजी महाराज मराठवाड्यात माझे नातेवाईक नाहीत.
मराठवाड्यात मी जन्माला आलेलो नाहीये. मराठवाड्यात माझी कुठेतरी 10 एकर जमीन आहे असंही नाही. पण मराठवाड्यात कानाकोपऱ्यात कोणत्याही गावात जर गेलो तर जनार्दन महाराजाला असे 10 लोक भेटतात की ते जनार्दन महाराजांचे नातेवाईक नसून प्रेमाचे अगदी जिव्हाळ्याचे नातेवाईक. आता सावकार जरी काही 2 शब्द वेगळे बोलले असतील त्यांच्याजवळ मी गेलोय, पण त्यांच्या मोठ्या लेकराचा इतका जिव्हाळा आहे. एक दुसरं लेकरू तिथं बसलेलं कुठे रुमाल बांधून बसलेलं ते लेकरू सुद्धा गोडच नाही. त्यांचं तसं आज थोडीस दुसरंच कोणीतरी आलंय त्यांच्या अंगात. ते इतके वाईट नाही, ते काही एक शब्द सुद्धा बोलत नाही. पण आज ज्या अर्थी बोलतायत त्या अर्थी कुठेतरी काहीतरी आहे. अंतकरण वा ते बोलत असते. नाही काय मी रात्रीच जाणार आहे. पुढच्या वर्षी आपण पारावर बसू. माझं पुढच्या वर्षाचं येणं बंद आहे. काष्टाचा त्याला नाही, मी भ्रमर आहे आणि लाकूड पोखरतो. त्याला ते कमळाच्या विषयीचं प्रेम आहे. आणि म्हणून ते प्रेम असे त्याला तुम्ही काही करा परंतु ते सुटत नाही, ते तुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधण, प्रेम प्रीतीचे बांधण, प्रेम पहिल्यांदा बनांगी मंदिर म्हटलं होतं कधी 2005 मध्ये. तेव्हा खूप गदारोळ झाला होता. 12 गाव मिळून सप्ताह होतो श्री रामनगरच्या जवळपास. कमीत कमी 40,000-25,000 लोक कीर्तनाला असतात. तुम्ही जर यायचं असेल तर आता मोजपुरीला शताब्दी महोत्सव कमीत कमी आमचा गोविंद महाराजांच्या गावाजवळ येते. कमीत कमी 30 एकर जमीन त्यांनी मोकळी केलेली. किती? दररोजला 12 ते 14 ट्रॅक्टर बुंदी आणि 12 ते 14 ट्रॅक्टर भात असा रोजचा दिवसाचा स्वयंपाक एवढं. आणि तिथं सुद्धा माझ्याकडून राहिलं गेलं नाही. कुठे? बनांगी मंदिर म्हटलंच गेलं. मला तिथल्या एका व्यक्तीने सांगितलं होतं, महाराज याच्याने आमच्या सप्ताहामध्ये थोडासा गालबोट लागू शकतो. त्यांना म्हटलं माझं रामाविषयीचं प्रेम आहे ते मी काय करू. काय तेव्हापासून यांच्या गावाला सुद्धा मी म्हटलं तुमच्या गावाचे फौजी नाचले होते माझ्यासोबत. या गावाचे सुद्धा फौजी ते बसलेले आहेत ना. गेल्या वर्षी तर नाचले होते ना तुम्ही. अजून दुसरे फौजी आहेत इकडे राहतात. ते या वर्षी काय दिसत नाही का तुम्ही जे किती गोड. आता
म्हणायची गरज नाही. बन गया है मंदिर, जाऊ दे, आता तो विषय नाही. पण तेव्हाचा प्रेमाचा विषय. बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. सपना पूरा हुआ हमारा, हमने जो था मन में ठाना, हर हद को हमने पार किया, अब देख रहा है जमाना, हम तेरे दीवाना है, जलवा दुकान मिटने लग तेरा नाम बन गया है मंदिर. आता काय म्हणायची? पण प्रेम माणसाला नाचवतं, प्रेम माणसाला भाकायला लावतं. म्हणून इथंच मी थांबतो. 10:30 वाजलेत. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे, काही केली विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आज मला आपल्याच गावाच्या तरुणांपैकी एका तरुणाने सांगितलं की प्रार्थना बाबा, आमच्या गावकऱ्यांना आवडेल आणि आमचे गावकरी फार सुंदर आहेत. ठीक आहे, प्रत्येक गावामध्ये थोडंफार कमी जास्त असतोच. माझ्या फतेपूर गावामध्ये सुद्धा माळकरी पण असतील आणि बिनमाळकरी पण असू शकतात. आणि सप्ताह त्याच्याचसाठी असतो. सप्ताह म्हणजे एक गॅरेज काय, आणि त्या गॅरेजमध्ये कोणत्याही गाड्या येतात, आणि त्या गॅरेजमध्ये एखाद्या गाडीचा लाईट फुटलेला असतो, एखाद्या गाडीचा हात चाक पंक्चर असतं, एखाद्याचं इंजिन खराब झालेलं असतं. ते गाडी तसंच असतात. पण सप्ताह रूपी गॅरेजमध्ये फक्त कारिगर चांगले पाहिजेत. एखाद्या कारिगराच्याकडे एवढी टेक्निक सुंदर असते, त्याने नुसत्या पंक्चर गाडीला हात जरी लावला तरी तो सांगून देतो इथं पंक्चर आहे, बरोबर होतं. तसे माझं सुंदर गाव, या सुंदर गावाला मी विनंती करतोय, थोडंसं मजामध्ये माझ्यासोबत म्हणा तुम्ही. फक्त 5 मिनिटाचा टाइम घेतो. गड्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्या काढ दे. माझ्या फतेपूर निवासी पंचक्रोशीतल्या सर्व मंडळींना हात जोडून प्रार्थना आहे. खूप सुंदर प्रार्थना आहे, म्हणून सर्वांनी म्हणा एक पुनश्च एकदा. हा, गड्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी असे संध्या काढ दे, देवा मला एक तरी असे संध्या, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताल दे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. माता भगिनींसाठी खूप शब्द गोड आहेत. माहेर साठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा काम देनु अशी एक गाय दे, तुझी कृपा काम देनु अशी एक गाय दे. गळ्यामध्ये माळ दे,
हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे देवा मला एक तरी फार सुंदर दिवसभर काम दे पोटा पुरते दाम दे चिंता दूर करावया ओटी तुझे नाम दे मध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी असे संध्याकाळ दे असे संध्याकाळ कष्ट आणि सारा दे सोसायाला जोर दे खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे खांद्यावर देवा तुझ्या गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी असे संध्याकाळ दे देवा मला एक तरी सर्वांनी म्हणा ध्रुवा परिस्थान दे कर्णा परिधान दे श्रावणाच्या सेवे परी थोडा साई मान दे श्रावणाच्या सेवे परी गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे देवा मला एक तरी तुकोबाची विना दे ज्ञानियाची करुणा दे मूर्त डोळा पायी माथा ठेवूनिया मरणा दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे मागू किती राहू दे सारे एके ठाई शोभू दे वाट दाखवण्या गुरु जन्म जन्मी लाभू दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ ज्ञानेश्वर हरिनाथ